नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, मनोज जरांगे पाटलाचं पुन्हा मुंबईला आंदोलन आहे आणि चलो मुंबई असा नारा दिलेला आहे. यामुळं सरकारची घाबरगुंडी झालेली आहे. तर मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाची परवानगी दिली का? जर दिली असेल तर त्याच्यामध्ये काय नियम अटी टाकलेले आहेत पोलिसांनी? तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत, प्रमुख मागण्या काय आहेत? तसंच आजवर मनोज जरांगे पाटील यांनी जी आंदोलन केली, बघा, मनोज जरांगे पाटील यांनी आजवर जी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी जी आंदोलनं केली त्या आंदोलनाबाबत सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत. तर नेमकं कुठं कुठं आंदोलन केले, काय काय केले, ह्या सगळ्या विषयांची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जी आंदोलनं केलेली आहेत त्या आंदोलनाची धार कशी तीव्र होती आणि सरकार कसं झुकतंय. आता सुद्धा सरकार झुकलेलं आहे. सगळ्या मंत्र्यांची पळापळ झाली, दानादन ओढली आणि जरांगे पाटलांच्या मागण्या योग्य आहेत का हे सुद्धा बघूया. 2 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये फिरणारा माणूस आज मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय अशी टीका सुद्धा होते. तर या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की बाबा हे सगळ्या सध्या काय सुरू आहे ते. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा नेता, आंदोलन करणारा नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील. ज्या मनोज जरांगे पाटलाने सरकारला अक्षरशः गुडघ्यावर आणले, सरकारला हात टेकावायला लावले, ते मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे. आणि ती आंदोलन कशासाठी आहे तर त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी जे आजवर आंदोलनं केलेली आहेत, तर या आंदोलनानं नेमकं काय मिळालं, म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानं किती कुणबी मराठा नोंदी सापडल्या, किती जणांना कुणबीचे दाखले मिळाले, हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं बऱ्याच जणांना दाखले मिळालेले आहेत. तर ते आंदोलनाची प्रक्रिया आपण पहिली पाहूया. 2023 मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणार्थी मोर्चे केले. त्या सुरुवातीच्या काळामध्ये आंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्ट 2024 रोजी मनोज जरांगे हे उपोषणाला बसले. तिथं काटे हल्ला झाला. तेव्हापासून मनोज जरांगे पाटील हे सगळ्यांना प्रेरित, सगळ्यांना माहीत पडले की मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हल्ला जेव्हा झाला अंतरवाली सराटीत, तेव्हापासून लोकांना कळालं की मनोज जरांगे पाटील आहे आणि तो मराठ्याचा नेता आहे हे कळालं. 25 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर 2023 ला अशी 2दा आंदोलनं केली. त्यानंतर 20 ते 27 म्हणजे 2027 जानेवारी 2024 असं चलो मुंबई, नवी मुंबई पर्यंत येऊन टेपले. पुन्हा 10 तारीख ते 26 तारखेपर्यंत आंतरवाली सराटीमध्ये 2024 ला आंदोलन केलं. 4 तारीख ते 10 तारखेपर्यंत 2024 ला आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन केलं. तसंच 20 तारीख ते 20 ते 24 4 दिवस असं आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन केलं. 25 तारीख ते 30 तारखेपर्यंत जानेवारी महिन्याच्या 2025 मध्ये आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन केलं. आणि 29 ऑगस्ट 2025 ला चलो मुंबई आझाद मैदानावरती आंदोलन केलं गेलं. आणि आता 29 तारखेला सुद्धा मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन आहे मुंबईला, चलो मुंबई असं. तर हे आंदोलन आहे. तर 2023चे आंदोलन जे आहे हे निर्णायक ठरलेलं आहे. 23 ऑक्टोबर 2023 रोजी आंतरवाली सराटीत येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले. मात्र 1 सप्टेंबरला पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलनाला मोठं राज्यव्यापी स्वरूप मिळालं. त्यानंतर सरकारने कुणबी मराठा नोंदी तपासायला सुरुवात केली, एक समिती नेमली. बघा, जानेवारी 2024 मधलं मुंबई मोर्चा 24 मध्ये आंतरवाली सराटीपासून मुंबईच्या दिशेने मोठा मोर्चा निघाला. 26 जानेवारीच्या रात्री सरकारने आदेश काढल्यानंतर जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर कुणबी नोंदी प्रमाणपत्र आणि सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा हा केंद्रस्थानी आला. आता जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीचं आरक्षण हवं आहे, आमच्या जे कुणबी मराठ्याच्या ज्या नोंदी आहेत ह्या शोधून द्या आम्हाला. पुन्हा 29 ऑगस्ट 2025 मध्ये आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले मनोज जरांगे पाटील बसले आणि पोलिसांनी काही अटी शर्तीसह
एका दिवसाची परवानगी दिली, मात्र आंदोलक मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये दाखल झाले, त्यामुळे तिथं गोंधळ निर्माण झाला होता. 2026 मध्ये पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं. 29 ऑगस्ट 2026 पुन्हा आंदोलन करण्याचा जनाधार त्यांनी ठरवलेला आहे. त्यांनी सरकारला 28 ऑगस्ट पर्यंत मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं होतं, परंतु अद्याप काय झालेलं नाही, हेही तितकंच खरं आहे. 2023 पासून जरांगेंच्या आंदोलनाला प्रमुख मुद्दा मराठा समाज आणि कुणबी नोंदी आणि ओबीसी मध्ये आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांचं आंदोलन हा विशेषतः मुद्दा राहिलेला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं किती कुणबी नोंदी शोधल्या गेलेल्या आहेत ते सुद्धा आपण त्याच्यावरती सुद्धा नजर टाकूया. महाराष्ट्र सरकारच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर 2023 पासून सुमारे 14 लाख कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजातल्या व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. म्हणजे सरकारचं म्हणणं आहे, विशेषतः करून 2,88,179 कुणबी प्रमाणपत्र हे विशेषतः करून मराठवाड्यात देण्यात आलेले आहेत. मराठवाड्यामध्ये जो आंदोलनाचं केंद्रस्थान आहे त्या ठिकाणी देण्यात आल्याची चर्चा त्याची 2026 मधली अधिकृत आकडेवारी सरकारने जाहीर केलेली आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटील म्हणतात की 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा करतायत. मात्र ऑगस्ट 2026 मध्ये त्यांनी सरकारकडे या नोंदींच्या आधारे पात्र मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. उपलब्ध आकडा आहे की 58,90,155 नोंदींचा उल्लेख असल्याचे वृत्त आहे. म्हणजे एकंदरीत 55 लाख मराठा समाजाच्या नोंदी सापडलेल्या आहेत, 58 लाख नोंदी, आणि त्या सगळ्यांना जात प्रमाणपत्र द्यायचं काम सुरू आहे. त्यात 14 लाख लोकांना तर कुणबी मराठा प्रमाणपत्र दिलेले आहेत असंही सांगण्यात येते. आता महत्वाचा फरक म्हणजे ह्याच्यात काय आहे, 58 लाख हा कुणबी नोंदीचा आकडा आहे, तो 58 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असंही म्हणता येईल, कारण की त्यातले काय आता बाद बी होणार आहे ते बरं का. पर त्याहून दुसरी गोष्ट अशी की मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन सुरू झालं ते आता 2026 म्हणजे आता 26 मध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई असा नारा दिलेला आहे आणि त्याची सुरुवात ही आता सुरू झालेली आहे. 27 ऑगस्ट 2026 बघा, आता 29 तारखेला मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावरती ठाम आहेत आणि मुंबईच्या दिशेने ते जाणार असं त्यांनी कळवलेलं आहे. आता 27 तारखेला म्हणजे बघा, मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट 2026 पासून मुंबईमध्ये आझाद मैदानावरती जाऊन उपोषण स्थळी बसणार आहेत असं त्यांचं पत्र आहे. सुरुवातीला आंतरवाली सराटी येथे करण्याचं जाहीर केलं होतं, मात्र त्यांनी असं सांगितलं की आता मुंबईला जायचं, मुंबईचं विमानतळ बंद पाडायचं, मुंबईमध्ये येणारे जाणारे सगळे रस्ते बंद पाडायचं, असं काहीच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. आणि मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन बसायचं, मुंबईला जाणारे तारकारी फिरकारी सगळं बंद करून टाकायचं, विमान सुद्धा बंद करून टाकायचं, असा मनोज जरांगे पाटील यांनी कडक इशारा दिलेला आहे. आता बघा, त्यामुळं मुंबई पोलिसांनी सुद्धा काय अटी शर्ती लावलेले आहेत ते सुद्धा आपण बघू. बघा, त्यांच्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या ज्या काय होत्या, कुणबी मराठा नोंदींच्या आधारे पात्रांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, तसंच संबंधित गॅजेट नोंदींची अंमलबजावणी करण्यात यावी, सरकारने कुणबी नोंदी आणि वंशावळ तपासणी करणाऱ्या समित्यांना 30 जून पर्यंत मुदतवाढ द्यावी, हा सुद्धा मुद्दा आहे. तसंच 2025 मध्ये आझाद मैदानावरती 5 दिवस जे उपोषण केलं होतं त्यात 2 सप्टेंबर 2025 रोजी सरकारकडून काही प्रमुख मागण्या मान्य करण्यात आलेल्या होत्या, परंतु जरांगे पाटील यांचं मत आहे की यातल्या बऱ्याचशा मागण्या आमच्या मान्य झालेल्या नाहीत असं म्हटलेलं आहे. 2025चं आंदोलन संपलं होतं, पण मागण्यांची पूर्तता अंमलबजावणी अजून तरी झालेली नाही असं जरांगे पाटील यांनी दावा केलेला आहे. आणि त्यामुळं त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी पुन्हा आंदोलनाला बसणार आहे. आता यावरती मुंबई हायकोर्टानं काय म्हटलेलं आहे बघा, 29 ऑगस्ट 2026 होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा आपली महत्वाची भूमिका घेतलेली आहे. 2025 मध्ये आंदोलनाच्या वेळी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र योग्य परवानगी घेणं आवश्यक आहे. 2025 मध्ये बघा, आझाद मैदानाबाहेर
आझाद मैदानाच्या बाहेरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जमलेले होते. न्यायालयाने मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचे आणि सामान्य वाहतूक पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते त्या काळामध्ये. बघा 25चं आंदोलन, आता 26 मध्ये सुद्धा आंदोलन आहे आणि ते मुंबईलाच आहे. म्हणून 29 ऑगस्टच्या प्रास्ताविक आंदोलनाबाबत आजपर्यंत 2025 सारख्या अंतिम बंदीचे आदेश असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अटी आणि शर्ती ह्या बऱ्याच लावलेल्या आहेत. त्यापैकी बघा मी 8 सुद्धा सांगतो. मुंबई हायकोर्टानं काय सांगितलं आणि पोलिसांनी काय घातलेलं आहे. आता हे कालच म्हणजे 27 ऑगस्ट 2026 म्हणजे काल पोलिसांनी कडक नियमावली लागू केलेली आहे. आंदोलकांसाठी आझाद मैदान हेच ठिकाण ठेवण्यात आलेले आहे. इतर ठिकाणी रस्त्यावरती आंदोलन करणे, धरणे करणे, यावरती सभा करणं निर्बंध घालण्यात आलेले आहे. परवानगी एका दिवसापुरती दिली आहे. एकाच दिवसासाठी दिलेले 29 तारीख. वेळ साधारण 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतची मर्यादा आहे. आंदोलकांची संख्या आणि मैदानाची संख्या लक्षात घेता ठराविक संख्येचीच परवानगी दिलेली आहे. म्हणजे 5000 लोकांची परवानगी दिलेली आहे. वाहनांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आणि पोलिसांनी सांगितलेल्या मार्गाचेच पालन करावे लागणार आहे. मोर्चा काढून जाणाऱ्यास रस्त्यावर जाण्यास परवानगी नाही. म्हणजे मोर्चाकाऱ्यांनी रस्त्यावर जायचं नाही, तिकडे आंदोलन करायचं नाही, काय नाही. ध्वनी म्हणजे लाऊडस्पीकरला परवानगी नाही. लाऊडस्पीकर म्हणजे भाषण करायला परवानगी नाही म्हणून सांगतोय. आंदोलनावेळी वाहतूक नागरिकांची ये जा किंवा नागरिकांची गैरव्यवस्था होईल असं करू नये असंही त्यात म्हटलेलं आहे. परत जे मुंबईचं जे आझाद मैदान आहे, या आझाद मैदानावरती स्वयंपाक करायचा नाही, गॅसची टाकी न्यायची नाही, म्हणजे हे सुद्धा तिथं सांगितलं गेलेलं आहे कोर्टाने. तर 2025 मधल्या आंदोलनामध्ये जे झालेलं होतं त्यापेक्षा ही कडक नियमावली आता सरकारनं लावलेली आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनाची घोषणा जरांगे पाटील यांनी केल्यापासून मुंबई मैदानात परवानगी मागण्यापर्यंतचा सगळा हा इतिहास आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी यावरती काय म्हटलंय ते सुद्धा आपण बघूया. मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांच्या अटींबाबत अटी शर्तीच्या पोलिसांच्या आहेत त्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही शांततेच्या मार्गाने आणि लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू. आमची भूमिका 29 ऑगस्टला आम्ही जी काय आमची मागणी आहे ती आम्ही सांगू. आणि त्यांनी समाजाला सुद्धा आवाहन केले की मोठ्या संख्येने मुंबईमध्ये उपस्थित राहावा. विशेषतः करून मुंबई आझाद मैदानासाठी परवानगी मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद सुद्धा म्हटलेला आहे. एका दिवसाची जरी असली तरी आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी लागेल अशी ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आता जरांगे पाटील यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगतो की त्यांची प्रमुख मागणी की ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं. बघा त्यांची ज्या प्रमुख मागण्या आहेत, कुणबी मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्रे देऊन ओबीसी मध्ये आरक्षणाचा लाभ द्यावा. शोधलेल्या कुणबी नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र तातडीने द्यावीत. 58 लाख कुणबी नोंदींच्या अंमलबजावणी म्हणजे 58 लाख नोंदी शोधल्यात ना तर त्यांना पटकन कुणबी मराठा दाखला द्यावा असं म्हटलं गेलेलं आहे. कुणबी मराठा आणि कुणबी ही जी वंशावळ आहे ही तपासली जावी आणि प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया वेगानं पूर्ण करावी. सरकारने ही प्रक्रिया 30 जून 2027 पर्यंत निर्णय घ्यावा असं मनोज जरांगे पाटील म्हणतात. त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट मधल्या नोंदींची अंमलबजावणी करावी. सगळ्या सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. आता सगळा सोयरा म्हणजे कसं, एखादी ख्रिश्चनांची मुलगी मराठा समाजाबरोबर तिनं लग्न केलं तर ती ख्रिश्चन आहे, तिच्या सुद्धा सगळ्या सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा असं म्हटलं गेलेलं आहे. तसंच किंवा एखाद्याकडे कुणबीची नोंद सापडली एखादा मराठा समाजाची तर त्याच्या समजा नातेवाईकाकडे नोंद नसेल तर त्याने अफिडेव्हिट करून देऊन त्यानं सुद्धा नोंद लावावी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे सगळे सोयरे म्हणजे. तर सगळे सोयरेची अधिसूचना अंमलबजावणी करावी, लवकरात लवकर काढावं. मराठा आरक्षण आंदोलनातील जे गुन्हे दाखल झालेले आहेत आजवरचे ते सरसकट गुन्हे मागे घ्यावे असंही म्हटलेलं आहे. आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.
सध्या जरंग यांनी सरकारला 28 ऑगस्ट पर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचा अल्टिमेट दिलेला आहे, अन्यथा 29 ऑगस्ट पासून आम्ही आंदोलन सुरू करू अशी भूमिका घेतलेली आहे. महत्वाच्या मागण्यांपैकी काही मुद्द्यांवर सरकारने आधीच निर्णय प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र जरांगे यांच्या मते त्याची पूर्ण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही असं सुद्धा जरांगे पाटील हे म्हणतायत. म्हणजे बघा, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे 58 लाख कुणबी मराठ्यांच्या नोंदी शोधल्या गेलेल्या आहेत. त्यापैकी जवळपास 15-16 लाख लोकांना कुणबी मराठ्याचे दाखले मिळालेले आहेत आणि उर्वरित लोकांना सुद्धा लवकरात लवकर कुणबी मराठ्याचे दाखले देण्यात यावं असं जरांगे पाटील यांची मागणी आहे. मात्र आता हे जे आंदोलन आहे हे ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही, हे तितकंच खरं आहे. यामध्ये हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट आणि विशेषतः करून सगळ्या सोयऱ्यांचं जे आरक्षण आहे याच्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी प्रामुख्याने भर दिलेला आहे. सगळे सोयरे म्हणजे एखाद्या गावामधला मराठा समाज आहे एका गावामधला आणि त्याचं जर कुणबी मराठा म्हणून जर नोंद सापडली आणि त्याच्याकडे जर कुणबी मराठा म्हणून सर्टिफिकेट असेल तर त्याचे जे नातेवाईक समजा आजूबाजूच्या गावात आहेत आणि त्यांच्याकडे कुणबी मराठा म्हणून दाखला नाही तर ते दाखला त्यांना सुद्धा चालण्यात यावा सगळे सोयरे असं म्हटलेलं आहे प्रमुख त्याच्यामध्ये. मात्र कोर्ट प्रक्रियेमध्ये अडचण आहे. आता हे आंदोलनाची सुरुवातच झाली म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जो कुणबी मराठा दाखला काढून निवडून आलेली लोक मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या काही मागण्यांवरती सरकार सहमत झालेलं आहे, परंतु ज्या काही मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत त्या मागण्यांवरती मात्र सरकार आणि कोर्टामध्ये बघा, कोर्टात गेलं तर ते टिकणार नाही म्हणून सरकार त्या मागण्या जाणीवपूर्वक टाळते. तर 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांचं जे मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे या आंदोलनाचा मात्र सरकारनं धसका घेतला असल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतंय. आता मनोज जरांगे पाटील यांनी 2 कोटीची गाडीमध्ये फिरतायत त्याच्यावरती सुद्धा टीका झाली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील किंवा इतर लोक असतील, मंगेश ससाने असतील, हे सगळेजण या मनोज जरांगे पाटील यांच्यावरती तुटून पडतायत. नवनाथ वाघमारे असतील किंवा आणि ओबीसी मध्ये एकत्रीकरण नसल्यामुळं ओबीसीचा भला मोठा असा मोर्चा सध्या तरी निघत नाही, हेही तितकंच खरं आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी 24 मराठी, इंदापूर.